नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत 42वी घटना दुरुस्ती. यालाच मिनी संविधान असं का म्हटलं जातं, त्याचबरोबर ही घटना दुरुस्ती कधी झाली, याची कारणं काय होती, ही कोणत्या कार्यकाळात झाली, त्याचबरोबर त्यानंतर झालेली 44वी घटना दुरुस्ती. ह्या 44व्या घटना दुरुस्तीचा 42व्या घटना दुरुस्तीशी काय संबंध आहे, तो आज या छोट्याशा लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचा आहे. तर लेक्चर सुरू करूया. प्रथम पाहूया 42वी घटना दुरुस्ती ही कधी झाली होती. बघा, तर भारतीय संविधानाची ही 42वी घटना दुरुस्ती हिचा जो काळ होता तो आणीबाणीच्या काळामध्ये, जी भारत देशामध्ये प्रथमतः आणीबाणी लागली 25 जून 1975 मध्ये, या दरम्यान ही घटना दुरुस्ती करण्यात आली. 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 मध्ये ही आणीबाणी होती. ही आणीबाणी लावणी कोण होती, तर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार होतं, त्यांनी सरकारनं 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 दरम्यान आणीबाणी लावली होती देशामध्ये. प्रथम पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकारने आणीबाणीच्या काळामध्येच म्हणजेच 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती लागू केली. जो आणीबाणीचा काळ होता 25 जून 1975 पासून 21 मार्च 1977 दरम्यानच्या काळात 1976 साली 42वी घटना दुरुस्ती लागू केली. आता ही अंमलात कधी आली बघा. या दुरुस्तीचा बहुतांश तरतुदी ह्या 3 जानेवारी 1977 रोजी अंमलात आणल्या. 1 फेब्रुवारी पासून लागू करण्यात आल्या. त्यामध्ये कलम 27 हे 1 एप्रिल 1977 रोजी लागू झालं. त्याचबरोबर पहा, 42वी घटना दुरुस्ती ही एक इतिहासामध्ये सर्वात वादग्रस्त घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते. एकतर ती आणीबाणीच्या काळामध्ये लावली आणि आणीबाणीचा काळच हा इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान काळातील किंवा त्यांच्या राजकारणातील हा वादग्रस्त काळ म्हणून ओळखला जातो. आणि त्याच वादग्रस्त काळामध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये. कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केला. सरकारच श्रेष्ठ या दृष्टीने याच्यामध्ये प्रयत्न झाला आणि जे कायद्याचं राज्य, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार तसंच न्यायालयीन व्यवस्थेचे अधिकार हे कमी करण्याचा प्रयत्न या घटना दुरुस्तीने केला. भारतीय नागरिकांची राष्ट्रपती मूलभूत कर्तव्ये सुद्धा याच्यामध्ये नमूद करण्यात आली. या घटना दुरुस्तीने राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात व्यापक बदल घडून आणला 42वी घटना दुरुस्ती. त्याच्या आकारामुळे ही घटना दुरुस्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात घटनेमध्ये बदल केला होता की त्याला लघु संविधान असं टोपण नाव सुद्धा देण्यात आलं नंतर. की इतक्या मोठ्या प्रमाणात संविधानामध्ये बदल करण्यात आला, म्हणूनच या 42व्या घटना दुरुस्तीलाच लघु संविधान सुद्धा म्हटलं जातं. तर बघा, 42व्या घटना दुरुस्तीमध्ये नक्की काय काय केलं, तर या घटना दुरुस्तीने 99 कलमांनी सर्वोच्च न्यायालयाचे अनेक अधिकार काढून घेतले आणि राजकीय व्यवस्थेला संसदीय सार्वभौमत्वाकडे नेले. म्हणजे संसदेत सर्वश्रेष्ठ, सरकारच सर्वश्रेष्ठ, कोणताही अधिकार कोणताही कायदा केल्यानंतर त्या न्यायालयात त्या संदर्भात जाता येणार नाही किंवा त्याचे सर्वस्वी अधिकार हे संसदेला देऊन टाकले. की जर सरकार बहुमतात असेल तर ते हुकुमशाही पद्धतीने राज्य करेल, अशी व्यवस्था यामध्ये करण्यात आली. संसदीय सार्वभौमत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला गेला. देशातील लोकशाही अधिकार कमी केले आणि पंतप्रधान कार्यालयाला व्यापक अधिकार देण्यात आले. की इंदिरा गांधींना हुकुमशहा म्हणूनही टीका करण्यात येते. त्या संदर्भात बघा, 42व्या घटना दुरुस्तीमध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला व्यापक अधिकार देण्यात आले आणि त्यासाठी लोकशाही अधिकार देशातील जे संदर्भात ते कमी केले आणि पंतप्रधानांना जास्तीत जास्त अधिकार देण्याचा प्रयत्न केला गेला. या दुरुस्तीने संसदीय न्यायालयीन पुनरावलोकनाशिवाय
संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये सुधारणा करण्याचा अनिर्बंध अधिकार दिला. संविधानामध्ये कसलीही आणि कोणतीही सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला देऊन टाकला. राज्य सरकारांकडून केंद्र सरकारांकडे अधिक अधिकार हस्तांतरित करण्यात आले, की सार्वभौम राज्य सत्तेचं विघटन करण्यापेक्षा सत्ता केंद्र सरकारकडे अधिक अधिकार घेण्यात आले. राज्यांचे जे विखुरलेले अधिकार होते ते पुन्हा केंद्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय या घटना दुरुस्तीनं करण्यात आला. भारताची संघराज्य, राज्यांचा संघ ही जी संरचना होती ही नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेतही सुधारणा केली. जी संविधानाची प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली त्या प्रस्तावनेत सुद्धा सुधारणा केली गेली. याच्यामध्ये जे भारताचे वर्णन सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक हे ऐवजी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक असं बदल करण्यात आला. की प्रस्तावनेत सुद्धा कोणकोणते बदल आले तर सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक च्या ऐवजी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक असं बदलण्यात आलं. त्याचबरोबर राष्ट्राची एकता हे शब्द राष्ट्राची एकता आणि अखंडता असं बदललं. हे शब्द सुद्धा करून टाकले आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता हे शब्द टाकले. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. न्यायालयीन अधिकार कमी करण्यात आला आणि संसदीय शासन पद्धतीला किंवा संसदेला जास्तीत जास्त अधिकार देण्याचा प्रयत्न केला गेला. याच्यामध्ये नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य सुद्धा निश्चित करण्यात आली. समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता प्रस्तावनामध्ये जोडली. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य याला मिनी संविधान असं का म्हटलं जातं 42व्या घटना दुरुस्तीला. तर बघा 42व्या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेची मूलभूत रचना आहे तीच बदलण्याचा प्रयत्न केला गेला. संविधान अधिनियम 1976 द्वारे या ज्या दुरुस्त्या केल्या गेल्या त्यामुळे याला लघु संविधान असं म्हटलं जातं. यात भरपूर संविधानामध्ये बदल करण्यात आला, दुरुस्त्या करण्यात आला, त्यामुळे याला मिनी संविधान किंवा लघु संविधान दुरुस्ती असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये बघा प्रस्तावनेत आपण पाहिलं प्रस्तावनेत सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे शब्द जोडले गेले. सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान यांना विवेक अधिकार दिले. कलम 329A लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान यांना अधिकार दिले. त्याचबरोबर राज्यांच्या यादीतून जी राज्यसूची होती त्याच्या यादीतून काही विषय वगळण्यात आले ते समवर्ती सूचीमध्ये हस्तांतरित करण्यात आले. त्याच्यामध्ये 5 विषय हे समवर्ती सूचीत हस्तांतरित करण्यात आले. पहिला शिक्षण, दुसरा जंगले, तिसरा वजन आणि मापे, चौथा वन्य प्राणी आणि पक्षी संरक्षण, न्याय प्रशासन हे 5 विषय राज्य सूचीमधून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले. कलम 51A यासाठी मध्ये नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये जोडली गेली. या कर्तव्यांची शिफारस ही 1976 मध्ये सरकारने स्थापन केलेली स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार जे मूलभूत कर्तव्य 10 कलम 51A मध्ये टाकण्यात आली. ही स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये संविधानामध्ये जोडण्यात आली. हे लक्षात ठेवा. कलम 51A मूलभूत कर्तव्य 10 त्यानंतर एक 11वं कर्तव्य जोडलं 1986 साली. तर त्याचप्रमाणे आणि हे जे 10 कर्तव्य मूळ जे टाकण्यात आले ते 1976 मध्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार. संसदेमध्ये राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक केला. राष्ट्रपतींना जो मंत्रिमंडळ केंद्रीय कॅबिनेट किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ जे सल्ला देईल तो राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल. हा एक दुरुस्ती करण्यात आली, बदल करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधाभासी परिस्थितींना तोंड देण्यासाठी केंद्राला राज्यात केंद्रीय सैन्य तैनात करण्याची परवानगी देण्यात आली. कलम 257A नुसार की आणीबाणीच्या काळातच हे झालेलं आहे. म्हणजे राज्यांचे अधिकार जास्तीत जास्त काढून घेण्यात आले आणि केंद्राला सर्वाधिकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला की जर राज्यामध्ये काही कायदा व्यवस्था जर बिघडली तर त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार केंद्रीय सैन्य हे राज्यांमध्ये तैनात करू
शकतं ते कलम 257A नुसार. त्याचबरोबर पहा, मूलभूत अधिकारांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य देण्यात आलं. याच्यामध्ये मूलभूत अधिकारांपेक्षा जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांना प्राधान्य देण्यात आलं. संसदेने यासाठी केलेला कोणताही कायदा न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आला, की न्यायालयाला बाजूला काढलं. या 42व्या घटनादुरुस्तीनं त्या संदर्भात कोणत्याही घटनेत कायद्यावर की कोणत्याही विरोध करायचा असेल तर न्यायालयाला जाता येणार नाही किंवा न्यायालयीन पुनरावलोकन हे कक्ष बाहेर काढण्यात आलं. भरपूर कायद्यांच्या संदर्भात संसदेला सर्वोच्च बनवण्याचा प्रयत्न ह्या 42व्या घटनादुरुस्तीनं करण्यात आला. उच्च न्यायालयाचे न्यायिक अधिकार, उच्च न्यायालयांच्या न्यायिक पुनरावलोकनाच्या अधिकारात सुद्धा कपात करण्यात आली. कलम 323A, कलम 323B भाग 14A आणि भाग 14A प्रशासकीय बाबी हाताळणारी न्यायाधिकरण, इतर प्रकरणांसाठी न्यायाधिकरण असे शीर्षक यामध्ये जोडले गेले. त्यामध्ये बदल करण्यात आले. DPSPS, सध्याच्या DPSPच्या यादीत 3 नवीन DPSPs म्हणजे राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे, 3 नवीन राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे जोडण्यात आली आणि एकामध्ये सुधारणा करण्यात आली. म्हणजे राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा बदल करण्यात आला. त्यांच्यामध्ये 3 नवी जोडण्यात आली आणि एकामध्ये सुधारणा करण्यात आली. मुलांच्या निरोगी विकासाच्या संधी सुरक्षित करण्यासाठी काही नियोजन करण्यात आलं कलम 39 नुसार. त्याचबरोबर समान न्यायाचा प्रचार करणे, गरिबांना मोफत कायदेशीर मदत देणे कलम 39 की समान न्याय, गरिबांना मोफत कायदेशीर मदत या संदर्भात सुद्धा कलम 39 मध्ये तरतुदी करण्यात आल्या. उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुरक्षित करण्यासाठी पाऊले उचलणे, उद्योगांच्या सहभागासाठी आणि कामगारांचा सुरक्षित सहभाग यासाठी सुद्धा पाऊले उचलण्यात आली कलम 43A नुसार. पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा करण्यासाठी आणि जंगले आणि वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी सुद्धा कलम 48A टाकण्यात आलं नवीन. आता 44वी घटनादुरुस्ती ही का करण्यात आली आणि 42व्या घटनादुरुस्तीशी तिचा काय संबंध होता, तर भारत सरकारनं 1978 मध्ये 44वी घटनादुरुस्ती कायदा लागू करण्यात आला. 42व्या घटनादुरुस्ती कायद्याने 1976 द्वारे ज्या सुधारणा केल्या होत्या त्यातल्या काही रद्द करण्यासाठीच हा 1978 मध्ये 44वी घटनादुरुस्ती करण्यात आली. 42व्या घटनादुरुस्तीने ज्या सुधारणा केल्या होत्या किंवा त्या संदर्भातल्या काही बाबी रद्द करण्यासाठी किंवा त्या बदलण्यासाठी पुन्हा 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये सरकारनं केली. की सरकार बदलल्यानंतर नवीन सरकारला इंदिरा गांधी यांचं सरकार गेल्यानंतर दुसऱ्या सरकारनं हे बदल केलेले आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये काय काय केलं, 42व्या घटनादुरुस्ती कायद्याने केलेली तरतूद यांनी एक उलट केली, ज्यामध्ये सरकारने कलम 368 द्वारे आपल्या इच्छेनुसार घटनादुरुस्ती करण्याची परवानगी दिली. तीच घटनादुरुस्ती 44व्या घटनादुरुस्ती कायद्याने सरकारने ही अन्यायकारक शक्ती रद्द केली. 44व्या घटनादुरुस्ती कायद्याने मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारांच्या यादीतून काढून टाकला आणि त्याला कायदेशीर अधिकार बनवला. मालमत्तेचा जो हक्क आहे तो मूलभूत अधिकारांमध्ये आधी होता. 1978 मध्ये 44वी घटनादुरुस्ती झाली आणि त्यांनी तो मालमत्तेचा अधिकाराचा हक्क हा मूलभूत याच्या अधिकारातून काढला आणि त्याला कायदेशीर अधिकार बनवलं. पूर्वी राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेच्या कारण बाह्य आक्रमकता, अंतर्गत गडबड होती, परंतु 44व्या घटनादुरुस्तीने आंतरिक गोंधळ या शब्दाच्या जागी सशस्त्र विद्रोह या शब्दाचा वापर केला गेला. आंतरिक बंडाळी या शब्दाच्या जागी सशस्त्र विद्रोह हा एक शब्द टाकला अंतर्गत आणीबाणीसाठी. जो आधीचा शब्द होता तो 44व्या घटनादुरुस्तीनं बदलण्यात आला. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी रीट जारी करण्याचा अधिकार उच्च न्यायालयांना बहाल करण्यासाठी कलम 226 मध्ये सुधारणा करण्यात आली. मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीशिवाय, हे फक्त मूलभूत अधिकारांसाठीच होतं, याच्याशिवाय सुद्धा रीट जारी करण्याचा अधिकार जो उच्च न्यायालयांना असतो तो पुन्हा बहाल करण्यात आला. त्यासाठी कलम 26 मध्ये सुधारणा करण्यात आली. यानंतर 44व्या घटनादुरुस्ती कायद्याने घटनात्मक आणीबाणीच्या तरतुदींमध्ये बदल केले
आणि भविष्यात त्यांचा गैरवापर होण्यापासून रोखला. 42व्या घटनादुरुस्ती कायदा संमत होण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे अधिकार आणि अधिकारांचे पुनर्संचयित केले. याने संविधानातील धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही आदर्श पुन्हा पुनर्संचयित केले गेले. आणीबाणीच्या तरतुदींमध्ये सुद्धा 44व्या घटनादुरुस्तीने बदल करण्यात आला आणि त्याचा गैरवापर, भविष्यात होणारा गैरवापर रोखण्यासाठी हे बदल करण्यात आले. 1978 मध्ये 44व्या घटनादुरुस्ती कायद्याने आणखीन एक निर्देशक तत्व जोडले, ज्यासाठी राज्याचं उत्पन्न, स्थिती, सुविधा आणि संधीमध्ये असमानता कमी करणे आवश्यक आहे. कलम 38, 1976 आणि 1978च्या अनुक्रमे 42व्या आणि 44व्या घटनादुरुस्ती कायद्याने मंत्रिगटाचा किंवा मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक केला आहे. जी 42व्या घटनादुरुस्तीमध्ये तरतूद करण्यात आली होती ती काय 44व्या घटनादुरुस्तीनुसार बदल करण्यात आला नाही. मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल हे पुन्हा आहे तसंच ठेवलं, त्यामध्ये बदल केला गेला नाही. 1978 मध्ये जी 44व्या घटनादुरुस्ती आली त्या कायद्याने राष्ट्रपती राजवटीची घोषणा एका वर्षाच्या पुढे जर वाढवायची असेल त्या संदर्भात संसदेचा जो अधिकार असतील भरपूर त्यावर अंकुश ठेवण्यासाठी नवीन तरतूद करण्यात आली. त्यासाठी संसदेची परवानगी घ्यावी लागते, अशा काही तरतुदी करण्यात आल्या. अशा प्रकारे तरतूद करण्यात आली. एका वर्षाच्या पुढे जर काही राष्ट्रपती राजवट वाढवायची असेल तर त्यासाठी काही अटी टाकण्यात आल्या आणि त्या अटी पूर्ण केल्यानंतरच राष्ट्रपती राजवट ही 6 महिन्यांनी वाढवता येते, दर 6 महिन्यांनी वाढवावी लागते. त्यासाठी 44व्या घटनादुरुस्तीनुसार काही अटी टाकण्यात आला. संसदेचं सार्वभौमत्व थोडंसं कमी करण्यात आलं, त्यावर न्यायालयीन वचक ठेवण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. तर आपण आज पाहिलं 42वी घटनादुरुस्ती, याचे कलम, त्याच्यामध्ये बदल कोणकोणता केला आणि तो पुन्हा नवीन आलेल्या सरकारने त्यामध्ये 1978 मध्ये 44व्या घटनादुरुस्ती करून त्यामध्ये कोणकोणते पुन्हा बदल केले हे पाहिलं. त्याचबरोबर त्याला लघु संविधान असं का म्हटलं जातं हेही पाहिलं. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.